नमस्कार, मी राणी कासलीवाल। ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र दिनाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात पार पडला। यावेळी पोलीस प्रशासनाने शानदार संचालन केले। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आपण करत असून या विकास कामामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। त्यासाठी सामाजिक सलोखा आणि शांततामय वातावरण महत्त्वाचे आहे। हा सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेली सामंजस्याची आणि सौहार्दाची भूमिका आगामी काळातही कायम राहील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या तटाराया, हिमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। यावर्षी श्रमदानाच्या माध्यमातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 नुसार जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करूया। सध्या जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाणी टंचाई जाणवत असली तरी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे। सन 2015 मध्ये 521 टँकर्स तर सन 2016 मध्ये तब्बल 826 टँकर जिल्ह्यात सुरू होते। जलयुक्त शिवार अभियानामुळे ही संख्या मागील वर्षी 114 वर आली। या वर्षी आतापर्यंत 28 टँकर्सना मंजुरी देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात जलसंधारणाच्या विविध कामामुळे ही गावेही पाणीदार होतील याचा मला विश्वास आहे। जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या वर्षी 279 गावे, सन 2016-17 मध्ये 268 आणि सन 17-18 मध्ये 241 गावांमध्ये कामे करण्यात आली। या वर्षी 248 गावांची निवड या अभियानांतर्गत करण्यात आलेली आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जाची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना महाकर्जमाफी आपण जाहीर केली। जिल्ह्यातील 2,47,456 शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत दिला गेला आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे। सन 2001 ते 2009 या काळातील थकबाकीदार राहिलेल्या परंतु सन 2008च्या केंद्र सरकार आणि सन 2009च्या राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे। शेतकऱ्यांची हिमोपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी सन 2001 ते 2016 या कालावधीत घेतलेल्या मात्र थकीत राहिलेल्या कर्जाचाही समावेश या योजनेत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे काम आपण विविध योजनांच्या माध्यमातून करत आहोत। येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे, कीटकनाशके आणि खते याचा तुटवडा जाणवणार नाही याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे। या हंगामात 3047 कोटी रुपयाचा कृषी पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। कृषी प्रक्रिया उद्योग चालना, शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न, मागेल त्याला शेततळे, बी बियाणे, खताचा पुरेसा पुरवठा, तंत्रज्ञानाचा वापर, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सामान्य नागरिकांशी निगडीत असणाऱ्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा
जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गरीब धान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि जमीन आरोग्य पत्रिका अशा कृषी विस्तार योजनेच्या अंमलबजावणीत आपला जिल्हा आघाडीवर आहे. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी योजनेत गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत 22,47,00,000 रुपयांची ट्रॅक्टर, पॉवर टेलर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कल्टिवेटर, रोटावेटर अशी यंत्र आणि अवजारे अनुदानावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. मागील त्याला शेततळे ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. सध्या 7,610 शेततळी पूर्ण करण्यात आली असून आपण राज्यात प्रथम क्रमांकावर या योजनेचा लाभ घेतलेला आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यात 2,340 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. मजुरांना वेळेत मिळणाऱ्या मजुरीचे प्रमाण आता जवळपास 75% आले असून मजुरी 100% वेळेत होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 310 अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सैन्य दलातील शहीद जवानांच्या वीर पत्नींना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या राज्य परिवहनच्या बसमधून आजीवन मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आजपासून होत आहे. सध्या राज्यात आपण रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करत आहोत. प्रत्येक नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे माझे आवाहन आहे. मित्रांनो, महसूल विभागाशी निगडीत विविध योजनांसोबतच इतर विभागाशी निगडीत माहिती आणि नागरिकांना उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आजपासून सुरुवातीच्या टप्प्यात प्रातिनिधिक स्वरूपात काही गावातील नागरिकांना संगणकीकृत व प्रमाणित सातबारे उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या कामी अधिक सकारात्मक पुढाकार घेतला हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात आपण राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या अन्नधान्य वितरणात बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून आपण पारदर्शकता आणली आहे. प्रत्येक दुकानदाराला ऑनलाईन व्यवहारासाठी POS मशीन्स आणि वितरित केले असून त्याचा वापर सुरू झाला आहे. अर्थसहाय्य व अनुदानाच्या माध्यमातून युवा वर्गाला रोजगार देण्याचा प्रयत्न, नवीन उद्योगांना संधी, कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत रोजगारासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती यास आपण प्राधान्य दिले आहे. मित्रांनो, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा पाणीदार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याबरोबर वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून आपला जिल्हा हरित जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्याला मिळालेले 49,54,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आपण सर्वांच्या सहभागाने पूर्ण करू शकू असा मला विश्वास वाटतो. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँक प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांचे काम सुरू आहे. याशिवाय स्थानिक विकास संस्थेच्या निधीतून विकासाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामामुळे जिल्हा विकासाचा वेग निश्चितपणे वाढणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेली सामंजस्याची आणि सोबतची भूमिका आगामी काळातही कायम राहील असा मला विश्वास वाटतो. मित्रांनो, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रगती साधण्यावर माझा भर आहे. या कामी सर्वांची साथ लाभेल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राधा. दरी दरीतून नाद
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी फुलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे हित राखी तू महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश महाराष्ट्र देश राकट देशा कणखर देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अंजन कांचन करवंतीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा दारी 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 भाव भक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा शाहिराच्या देशा करत्या मरदाच्या देशा ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी साडी ह परलोकांची व्यवहारा परमार्थासी वैभवासी वैराग्यासी वैभवासी वैराग्यासी जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देश जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देश प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश महाराष्ट्र
शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेचा नभाग तुझे आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली सूर्याचे तेज उददिते गांभीर्य हि तुझे स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेजी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां